राज्यव्यापी डॉक्टरांच्या संपात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 950 डॉक्टरांचा सहभाग. आपत्कालीन सेवा व शस्त्रक्रिया सुरू. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना यांच्या राज्यव्यापी बेमुदत संपाला सोलापुरातही प्रतिसाद मिळालाय. इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे सोलापूर शहरातील 950 सभासद असलेल्या IMA डॉक्टरांनी संपात सहभागी झालेत. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्या आहेत. NMCच्या अभ्यासक्रमाच्या आधारे महाराष्ट्र वैद्यकीय परीक्षेत नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत मार्डनं राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं. सोलापुरात बोलायला नको इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी निदर्शने करत आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधले. डॉक्टरांच्या संपामुळे नियोजित OPD सेवा काही प्रमाणात प्रभावित झाली असली तरी अपघात विभाग, अतिदक्षता विभाग आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया नियमित सुरू आहेत. गंभीर रुग्णांची सेवा अबाधित राहावी यासाठी डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा दिली जाते. जय मंटाळे, अध्यक्ष IMA सोलापूर. सरकारने 1 वर्षाचा शॉर्ट कोर्स बेच लोकांना स्टार्ट करून त्याच्यावरती त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांचा रजिस्ट्रेशन देतात. त्यांचं ऑलरेडी होमिओपॅथ डॉक्टरांना महाराष्ट्र होमिओपॅथ मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आहे. केव्हा महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असताना वापस महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन द्यायचं हे संपूर्ण चुकीचं आहे. 1 वर्षाचा कोर्स म्हणतात. हे 1 वर्षाचा कोर्स पण केवळ शनिवार रविवार 2-2 तास 4 तासाचा होतो. कोणी 4 तास म्हणजे 52×4 म्हणजे 200 तासाचा अभ्यास करून MBBS डॉक्टर होऊ शकत नाही. MBBSसाठी सगळं अभ्यास लागतो. हे MBBS एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे. त्या विषयात बघितलं तर होमिओपॅथी हे हिस्ट्री बेस्ड आहे. त्यांचं पूर्ण हिस्ट्रीवरती असतो. आमचं निदानवरती सगळं इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यावरती जो विश्वमान्य आहे त्या रिपोर्टवरती आमचं ट्रीटमेंट असतो. आम्हाला रिक्वेस्ट आहे की सरकारने हे सिस्टम जो स्टार्ट केले ते बंद करायला पाहिजे. ऑलरेडी एकांना रजिस्ट्रेशन दिलेलं आहे ते कॅन्सल करायला पाहिजे. हे CCMP कोर्सेस बंद करा. हे ड्युअल रजिस्ट्रेशनचं कॉन्सेप्ट चुकीचं आहे. जो पण पेती आहे त्यांनी त्या सिस्टममध्येच हे करा. ज्या अभ्यास तुम्ही 5.5 वर्ष केलेला आहे त्याच प्रॅक्टिस करा. हे आम्हाला आमचं शासनाला निवेदन आहे. पत्रकार तुम्ही सगळ्यांना पण रिक्वेस्ट आहे की हे शासनाचं निदर्शनास जाणं जो चुकीचं आहे चुकीचं आहे. जरी तुमची मागणी मान्य नाही असली तर संघटना म्हणून तुमची पुढची भूमिका काय असते? मग आम्ही बेमुदत स्ट्राईक करू. आता सध्या तर आम्ही केवळ OPD सर्व्हिसेस आणि रेग्युलर सर्व्हिसेस आमचं बंद आहेत. एमर्जन्सी सर्व्हिसेस इन्स्पाईट एवढं आज 3रा दिवस आहे पण आम्ही एमर्जन्सी सर्व्हिसेस सगळे देऊ लागलो. आज आमच्या सेक्रेटरी मॅडम त्यांच्यात एक डोळ्याचा एमर्जन्सी प्रॉब्लेम आल्यामुळे इमिडिएट तिने आमचं सभा सोडून जाऊन आले. अगर असा सरकारने आम्हाला मान्य नाही केलं तर आम्हाला सांगायला दुःख होतं की चुकीचं वाटतं की आम्ही एमर्जन्सी सर्व्हिसेस पण विड्रॉ करावं लागेल. म्हणून आम्ही एमर्जन्सी सर्व्हिस विड्रॉ करायचा अगोदर सरकारने जागे होऊन आमचं मान्य जो आमचं कंडिशन तो मान्य करायचं. आमच्याकडनं हे रास्त आहे. आम्ही काय चुकीचं आहे मागत नाही. आम्ही कुठल्याही रॉंग सिस्टममध्ये नाही. जो सत्य आहे सत्य आहे. पण आम्हाला सरकारला निवेदन आहे की जो सत्य आहे त्याला साथ देऊ. जो चुकीचं आहे ते सर्व IMA संघटना महाराष्ट्र जिल्ह्यातल्या लोकांना त्रास देऊन OPD बंद करणे आम्ही एक नॉर्मल डॉक्टर म्हणून आम्हाला हे कदापि आवडणार नाही. परंतु जे निर्णय चुकीचे आहेत त्यासाठी आज 2-3 दिवस झालेल्या संपाला जर एक गव्हर्मेंट बघत नसेल त्याचा विपरीत परिणाम नक्कीच लोकांवर होणार. आणि मला वाटतं की सरांनी सांगितल्यासारखं बेमुदत संप वगैरे ह्या जरी गोष्टी असेल तर त्या आम्हाला खरंच आवडत नाही. तर त्यांनी नक्कीच लगेच्या लगे विचार करावा आणि हे रजिस्ट्रेशन 100% बंद करायला पाहिजे. थँक्यू. IMA महाराष्ट्र स्टेट जॉईंट सेक्रेटरी. पेशंटची जी गैरसोय होते आहे आत्ता आमच्या या संपामुळे त्याबद्दल पूर्णपणे जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. त्यांनी जर का अगोदरच रुग्णांचं हित लक्षात घेऊन जर का अशा प्रकारची चुकीची पावलं उचलली नसती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. त्यामुळे अत्यंत दुःखी अंत करणारे आम्हाला संपावर जावं लागत आहे आणि महाराष्ट्र सरकारने यात ताबडतोब लक्ष घालून या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की रुग्णांची गैरसोय ही फक्त त्यांच्यामुळे होते आहे. त्याबद्दल त्यांनी शहर आणि परिसरातले किती OPD बंद आहेत किंवा किती डॉक्टर ऑलमोस्ट आम्ही जे सगळे ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आहोत सगळ्यांनी 100% OPD बंद केलेली आहे. आमच्या कित्येक सर्जरीज ज्या करणार होतो आम्ही त्या सगळ्या आम्ही आता पोस्टपोन केलेल्या आहेत किंवा माहिती नाही काय होणार आहे पुढे. आता नाईलाजाने अगदी जड अंतकरणाने आम्हाला या संपामध्ये पेशंटचं नुकसान होतं आहे तरीसुद्धा
आम्हाला आमची जागा दाखवून द्या, म्हणजे आम्ही कोण आहोत हे कळलंच पाहिजे ना सरकारला आणि सामान्य जनतेला. एक होमिओपॅथिक डॉक्टर जो गोळ्या देतो साबुदाण्याच्या, त्यांनी जर का एक औषधं आम्ही देऊ शकतो म्हणून आमचं रजिस्ट्रेशन MBBS डॉक्टरांसोबत करा म्हणलं तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही. त्यांनी ती मागणी करू नये हे आमची अपेक्षा आहे आणि सरकारने ताबडतोब याच्यात लक्ष घातलं पाहिजे की कारण त्यांच्यामुळे सगळे रुग्ण वेठीस धरले जात आहेत. अजून